बायकोट जिओ, बायकोट एअरटेल व्ही-आय काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर हे ट्रेनिंगवर होते. तर याला कारण असे होते, की काही महिन्यापूर्वी जिओ, व्ही-आय, एअरटेल या सगळ्या कंपन्यांनी कंपनीच्या रिचार्जवर केलेली प्लॅनची वाढ सगळ्या टेलिकॉम कंपनी त्यांच्या प्लॅनमध्ये जवळपास 25% वाढ केली होती. ग्राहकांना वाढीव दरावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका झाली होती. तेव्हा या खाजगी कंपन्यांवर बायकॉट करा आणि पुन्हा बीएसएनएलकडे चला, पुन्हा बीएसएनएलकडे चला असे बोलले गेले. सोशल मीडियावर बीएसएनएल की घर वापसी हॅशटॅग ट्रेंड झाला होता. पण दरवाढी कंपन्यांकडून काही मागे घेतली नाही. गेले काही महिने पण त्यानंतर सगळ्या कंपन्यांनी ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालेले बोलले गेले. जिओ, एअरटेल, व्ही-आय यांचे ग्राहक कमी झाले तरी पण मागण्या 4 ते 5 महिन्यात बीएसएनएलने मोठ्या प्रमाणात नवीन ग्राहक जोडले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भारतीय दूरसंचार नियमन अधिकरण अर्थात ट्रायने ग्राहकांच्या खिशात या टेलिकॉम कंपन्यांकडून लागणारी कात्रणावर आळा घालण्यासाठी मोबाईल रिचार्जसाठी काही नवे नियम लागू करण्याचे ठरवले आहे. भारतात जे लोक आजही इंटरनेटचा वापर करत नाहीत त्यांच्यासाठी हे नियम महत्त्वाचे ठरतील असे बोलले जाते की मात्र यामुळे टेलिकॉम कंपन्या मात्र नुकसानच होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांच्याकडून या बदलाचा विरोध होतोय. नेमके काय आहे ट्रायचे केलेले बदल? हे नियम बदलण्यासाठी कारण आहे की टेलिकॉम कंपन्या यामुळे खास नुकसान होईल आणि महत्त्वाचे म्हणजे की आता आमच्या मोबाईल रिचार्ज स्वस्त होणार आहे. पाहूया व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, मी सुनील. तुम्ही पाहताय काहीतरी वेगळे. सगळ्यात आधी रिचार्जच्या संदर्भामध्ये नेमके हे बदल करण्यासाठी गरज का भासली ते पाहूया. यामागे सगळ्यात महत्त्वाचे पहिले कारण म्हणजे की आपल्या देशामध्ये आज पण 15 कोटी लोक अजूनही फीचर फोन वापरतात. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक असो, या फोनमध्ये त्यांच्या इंटरनेटची गरज लागत नाही. पण मोबाईलचा रिचार्ज करायचा म्हटले तर रिचार्जचे सगळे पर्याय हे आपल्याला डेटा आधारित असलेले दिसते, ज्यामध्ये कॉलिंग, एसएमएस, डेटा यांचा एकत्रित पॅक असतो. त्यामुळे असे की ज्या लोकांसाठी केवळ कॉलिंगची बॅलन्स टाकायची असते त्यांना विनाकारण डेटा पॅकचे पैसे देखील द्यावे लागतात. तसेच दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे की बऱ्याच लोकांकडे 2 सिम कार्ड असतात. त्यामध्ये एक रोजच्या वापरासाठी असते, मात्र दुसरे सिम कार्ड केवळ ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी. त्यावरही मग रिचार्ज करावे लागते. मात्र आता ट्रायच्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांमध्ये लोकांची गरज लक्षात ठेवून तसे रिचार्ज प्लॅन्स ठेवावे लागणार आहेत. ट्रायने रिचार्ज संदर्भामध्ये केलेले बदल काय आहेत? 23 डिसेंबरला ट्रायने नवीन आदेश दिले आहेत की ज्यात जे लोक आजही साधा फोन वापरतात, इंटरनेट आणि स्मार्टफोनमध्ये असलेल्या इतर कोणत्याही सुविधा वापरत नाहीत अशा ग्राहकांना आता यांच्या मोबाईलसाठी फक्त टॉक टाइम आणि एसएमएसचे रिचार्ज करता येणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांनी नियमामध्ये सगळ्यात ग्राहकांना इंटरनेट वापरत असो किंवा नसो, इंटरनेट आणि कॉलिंग अनलिमिटेड पॅक घ्यावा लागत होता. सरकारने केलेल्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात या ग्राहकांना होईल. त्यामुळे लवकरच फीचर फोन वापरणारे फक्त टॉक टाइम